रेस्टॉरंटमध्ये कॉमनली ऑर्डर होणारी भाजी म्हणजे दाल मखनी. पण ही दाल मखनी घरच्या घरी थोड्याशा प्रिपरेशननी इतकी छान बनवता येते की कमीत कमी ही भाजी तरी रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करण्याची गरज नाही. तर थोडंसं प्रिपरेशन आणि क्रीमी मखमली दाल मखनी तयार होते. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी साबूत उडीद घेतलेले आहेत आणि थोडेसे छोले घेतलेले आहेत. खरं तर ह्यामध्ये राजमा पडतो, पण माझ्याकडे राजमा नसल्यामुळे मी छोले घेतलेले आहेत. तर हे दोन्ही एकत्र करून पाणी टाकून त्याला घासून चांगलं चोळून त्याचं काळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर मी 3-4दा धुवून घेतलेलं आहे. बघू शकता किती स्वच्छ पाणी दिसत आहे. तर आता ह्या पाण्यामध्ये मी ह्याला रात्रभर सोक व्हायला ठेवते. तर दुसऱ्या दिवशी आपले उडीद आणि छोले किती मस्त फुगलेले आहेत. तर हे आता पाणी धुवून काढून घ्यायचं आहे आणि ताजं फ्रेश पाणी टाकून त्याला आता कुकरमध्ये लावून त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर असं मी धुवून घेतलेले आहेत आपले साबूत उडीद आणि छोले. तर अर्धा चमचा हळद टाकून एका भांड्यामध्ये ठेवून 2 टोमॅटो आणि 1 कांदा टाकून कुकरमध्ये त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेते. डाळ रात्रभर भिजत घातल्यामुळे जास्त शिट्ट्या काढायची गरज नाही आहे. 4 शिट्ट्यामध्ये आपली डाळ चांगली शिजते. तर अशा शिट्ट्या झालेल्या आहेत. तर मी कुकर काढून बघू शकता आपली डाळ किती छान शिजलेली आहे. अगदी सॉफ्ट झालेली आहे. आपल्याला अगदी अशीच शिजलेली डाळ हवी आहे. तर ह्याला बाहेर काढून ते जो कांदा आणि टोमॅटो आपण उकडून घेतला होता आता त्याला पिसून घ्यायचं आहे. तर एका जारमध्ये कांदा टोमॅटो घेऊन त्याला बारीक पिसून घेते. तर या कांदा टोमॅटोमुळे आपली ग्रेव्ही खूप क्रीमी बनणार आहे. तर असे मी कांदा टोमॅटो मिक्सरमधून बारीक पिसून घेतलेलं आहे. आणि आता ह्याला साईडला ठेवून फोडणीची तयारी करूया. तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप टाकलेला आहे. तर फोडणीसाठी 2 तेजपत्ता, 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा, साबूत विलायची आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि 1 चमचा अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. अद्रक लसूणचा पेस्ट थोडासा लागतो ह्याला जास्त. तर असा हा अद्रक लसूणचा पेस्ट चांगला कढून घ्यायचा आहे. तर लाल कढल्यानंतर आता मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. तर मिरची पावडरही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला आपण शिजून पिसून घेतलेलं कांदा टोमॅटोचं पेस्ट टाकायचं आहे. तर कांदा टोमॅटोचं पेस्ट आधीच आपण कांदा टोमॅटो आधीच कुकरमध्ये शिजून घेतल्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. तर या स्टेजला मी 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे. अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसाले चांगले शिजले पाहिजे तरच भाजीला चव येणार आहे. तर या स्टेजला आता आपण जे आपली शिजून ठेवलेली उडदाची डाळ आहे तर त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. डाळ घोटणी नाही, त्याला घोटून घेतलं तरी चालते, पण ती एवढी सॉफ्ट शिजलेली आहे की चमच्याने अगदी सहज मॅश होऊन जाते. तर असं मी याला मॅश करून घेतलेलं आहे. बघू शकता किती परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर इकडे आपले मसाले पण छान शिजलेले आहेत. तर आपण शिजून घेतलेली डाळ त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये हळद टाकलेली नाही आहे, कारण का आपण डाळ शिजवत असतानाच त्याच्यामध्ये हळद टाकली होती. तर असं सगळे मसाले डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. ग्रेव्ही पण परफेक्ट झालेली आहे. तर या स्टेजला आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. आणि कन्सिस्टन्सी घट्ट पातळ आपल्याला जशी पाहिजे तसं गरम पाणी टाकून त्याला मिक्स करून ॲडजस्ट करून घ्यायची त्याची कन्सिस्टन्सी. तर अशी ही भाजी मस्त झालेली आहे. वरून थोडीशी क्रीम आणि कोथिंबीर टाकून भाजी सर्व करायची आहे. तर तयार आहे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी मखमली दाल मखनी.